नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि मोठी बातमी मुंबईतून. मुंबईत आज पुन्हा एकदा लसींचा तुटवडा असल्यामुळे केवळ 37 लसीकरण केंद्रांवरतीच लसीकरण होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 59 केंद्रांपैकी केवळ 30 केंद्रांवरती आणि खासगी रुग्णालयाच्या 73 पैकी केवळ 7 केंद्रांवरतीच लसीकरण केलं जाणार आहे. लसीचा तुटवडा असल्यानं मुंबईतील बीकेसी, नेस्को, हिंदुजा आणि माहीम मॅटर्निटी होम यांसारखी मोठी लसीकरण केंद्र आज बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या केंद्रांची यादी पाहूनच लसीकरणासाठी घराबाहेर पडावं अशी विनंती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. कारण मुंबईमध्ये काही मोठी लसीकरण केंद्र ही लसीच्या तुटवड्यामुळे आज बंद आहेत. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी घराबाहेर पडताना या सगळ्याची चौकशी करूनच घराबाहेर पडावं असं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलंय. थेट जाऊयात मुंबईतून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, मुंबईमध्ये लसीकरण केंद्र एकूण किती आहेत, त्यातली महत्त्वाची कोणती आणि कोणती कोणती आज बंद आहेत? श्वेता, मी सध्या मुंबईतल्या बीकेसी या लसीकरण केंद्राच्या बाहेर आहे. मुंबईतलं हे सगळ्यात मोठं लसीकरण केंद्र आहे. ज्यावेळेला आपल्याकडे लसींचा व्यवस्थित साठा होता त्यावेळेला दिवसाला तब्बल 5,500पेक्षा जास्त लोकांना इथं लसीकरण होत होतं. परंतु आज हे केंद्र बंद आहे. मुख्य म्हणजे याबाबतची माहिती काल मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली होती, परंतु अनेक लोकांपर्यंत ही माहिती न पोहोचल्यामुळे आपण आज पाहतोय की सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत. अनेक जण रजिस्ट्रेशन जेव्हा करतात, रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे, त्यामुळे रजिस्ट्रेशन करतात तेव्हा त्यांना बीकेसी सेंटर दाखवलं जातं, त्यातली वेळ सांगितली जाते आणि त्यातला दिवस सांगितला जातो. त्यानुसार रजिस्ट्रेशन केलेली माणसं या ठिकाणी आपण आलेली पाहतो आहोत. परंतु हे होत असताना लसींचा साठा उपलब्ध आहे किंवा नाही हे मात्र सांगितलं जात नाही. त्यामुळं या ठिकाणी सकाळपासून लोक इथं यायला आपण सुरुवात झालेली पाहतो आहोत. म्हणून आपण सातत्यानं प्रेक्षकांना सांगतो आहोत की मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर हँडलवर आज यादी जाहीर करण्यात आलेली आहे की कुठले लसीकरण केंद्र आज सुरू राहणार आहे, कुठले बंद राहणार आहे. तेव्हा कृपया घराच्या बाहेर पडत असताना आज कुठल्या लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध आहे याची माहिती घ्या आणि त्यानंतरच घराच्या बाहेर पडा. अन्यथा इथं आपण जसं पाहतोय अशीच गर्दी अनेक केंद्रांवर होईल. मुख्य म्हणजे श्वेता, आज मुंबई महानगरपालिकेच्या खाजगी आणि सरकारी मुंबई शहरामध्ये जी काही केंद्र सुरू आहेत त्यामधली निम्म्यापेक्षा सुद्धा कमी केंद्र जे आज सुरू आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जवळपास 60 ते 70% केंद्र ही आज बंद राहणार आहे. 132 एकूण केंद्र आहेत, ज्याच्यामध्ये 59 केंद्र ही सरकारी आहेत, तर 73 केंद्र जी आहेत ती खाजगी रुग्णालयाची केंद्र आहेत. या 73 खाजगी रुग्णालयांपैकी केवळ 7 केंद्र आज सुरू आहे. तर सरकारी रुग्णालय जर आपण बघितलं किंवा सरकारी लसीकरण केंद्र जर बघितलं तर त्या लसीकरण केंद्रांपैकी केवळ 30 लसीकरण केंद्र आज सुरू राहणार आहे. 59 केंद्र आहे, त्यापैकी केवळ 30 लसीकरण केंद्र शासकीय सुरू आहे, तर 73 पैकी केवळ 7 खाजगी केंद्र सुरू आहे. खाजगी केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसींचा तुटवडा याच्यासाठी दिसून येतोय की अनेक खाजगी रुग्णालये जी महापालिकेकडून त्यांना लस विकत घ्यायची आहे ती घेत नाही आणि परिणामी त्यांच्या इथे लसींचा तुटवडा होतो. कारण ही लस जी आहे ती पैसे देऊन लस घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे त्या केंद्रांना फारसा प्रतिसाद नाही. आणि म्हणून आज आपण पाहतोय की अनेक केंद्रांवर माहिती अभावी लोकांची मोठी गर्दी होताना आपल्याला दिसून येते. प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आज सकाळी काही नागरिक लस घेण्यासाठी या बीकेसी लसीकरण केंद्रामध्ये आलेले आहेत, मात्र त्यांना परत जावं लागणार आहे. कारण आज बऱ्याच मुंबईतल्या या मोठ्या लसीकरण केंद्रावरती लस नाही असं सांगण्यात आलंय. त्यामुळे आज लसीकरण बंद ठेवण्यात आलंय. मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना तसं आवाहन केलं गेलंय. आता पुणे शहरात देखील आज लसीकरण पूर्णपणे बंद आहे. कारण लसींचा साठाच नाही, त्यामुळे लसीकरण पूर्णतः बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. केवळ ज्या लसीकरण केंद्रांवरती दुसऱ्या डोससाठीचे वॅक्सिन उपलब्ध आहेत तिथेच फक्त दुसरा डोस मिळणार आहे. मुंबईनंतर पुण्यात सुद्धा तीच परिस्थिती. कारण पुण्यामध्ये सुद्धा लसीचा तुटवडा, पुण्यातला लसींचा साठा जवळपास संपलेला आहे. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी जे काही नागरिक येणार आहेत त्यांनाच फक्त लस आज मिळू शकेल. बाकी पहिला डोस घ्यायला येणाऱ्यांना आज काही लस पुण्यामध्ये मिळणार नाही. त्यामुळे पुणेकर आज देखील लसीपासून वंचित राहणार असं चित्र दिसतंय. थेट जाऊयात पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत. वैभव, पुण्यातली अशी
किती लसीकरण केंद्र मोठी आणि तिथे सध्याची काय परिस्थिती आहे? पुण्यातली जवळपास सगळीच लसीकरण केंद्र जी आहेत ती आज बंद राहणार आहे। याचं कारण कोविशिल्ड लसीचा कुठलाही साठा जो आहे तो महापालिकेला मिळालेला नाही। काल केवळ 5,000 वॅक्सिन होते आणि दिवसभरात केवळ 5,000 जणांचंच लसीकरण जे ते होऊ शकलं। साधारण 150च्या आसपास लसीकरण केंद्र आहेत पुण्यामधली, ज्याच्यातली 5 ते 6 वगळता बाकी सगळी लसीकरण केंद्र जी आहेत ती बंद राहतील। ही 5 ते 6 जी सुरू राहणार आहेत ती सुद्धा त्यांच्याकडं दुसऱ्या डोससाठीचा कोवॅक्सिनचा साठा जो आहे नियोजित साठा तो ठेवलेला होता। त्याच्यामुळे तिथे दुसऱ्या डोससाठीचं लसीकरण जे आहे ते केलं जाईल आणि त्यासाठी ही लसीकरण केंद्र जी आहेत ती सुरू राहतील। नव्यानं आज कुणालाही लस जी आहे ती देता येणार नाही। याचं कारण लसीचा साठा जो आहे तो महापालिकेकडचा पूर्ण संपलेला आहे। आता ते कधी सुरू होईल किंवा या लसी कधी येतील याबाबत आरोग्य विभागातले अधिकारी सुद्धा काही स्पष्टता देऊ शकत नाहीये। कालच खरं तर ही परिस्थिती होती। काल केवळ 5,000 लसी उपलब्ध होत्या, बरीच लसीकरण केंद्र बंद होती आणि आज थेट अधिकृतरित्या या अधिकाऱ्यांनी सांगितले आज लसीकरण केंद्र सगळी बंद राहतील। याचं कारण लसींचा साठा जो आहे तो उपलब्ध नाही आहे। एकीकडं शहरामध्ये लसीकरणाचा आकडा जो आहे तो जेव्हा लस उपलब्ध होती तेव्हा 20 ते 25 हजारांपर्यंत नेण्यात आलेला होता पुणे महापालिकेकडून। मात्र आता लस नसल्यामुळे वेगानं लसीकरण करायची जी मोहीम आहे ती खरंच यशस्वी होऊ शकेल का, किंवा आता लसीच्या बाबतीमध्ये लोकही बऱ्याच अंशी पॉझिटिव्ह झालेले दिसतात, सकारात्मक दिसतात, ते मोठ्या प्रमाणावरती लस घेण्यासाठी इच्छुक आहेत। तर ही परिस्थिती आहे। आता 1 तारखेपासून सर्वसामान्य 18 वर्षाच्या पुढच्या नागरिकांना जेव्हा लस दिली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यावेळेस किती केओस होऊ शकतो किंवा किती गडबड गोंधळ होऊ शकतो याची कल्पना आपण यावरून करू शकतो। याचं कारण लसींचा साठा जर उपलब्ध नसेल तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती जो वॉक इन असणार आहे लस घेणाऱ्यांसाठीचा त्याचं नियोजन नेमकं काय करणार प्रशासन, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। अगदी राज्य सरकारसुद्धा, पुणे महापालिकासुद्धा आणि पुरवठा जो आहे तो केंद्र सरकारकडून होणार आहे। आता खरं तर खुल्या बाजारातून खरेदी करायला परवानगी जी आहे ती केंद्र सरकारने दिलेली आहे राज्य सरकारांना। त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण कसं मिळवतं राज्य सरकार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लसींसाठीचं ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती जी आहे ती काल अजित पवारांनी दिलेली होती। अपेक्षा अशी आहे की लवकरात लवकर हे टेंडर जे ते पूर्ण व्हावं आणि पुणेकरांना लसी उपलब्ध व्हाव्या। बिलकुल वैभव, थोडंसं थांबवते तुम्हाला। पुण्यामध्ये तर लस नाहीच, मुंबईमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही। पुन्हा जाऊयात मुंबईमध्ये, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे तिथे आहेत। प्रणाली, बीकेसी लसीकरण केंद्रावरती तुम्ही आहात, तर तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे जे आज लस घेण्यासाठी तिथे आलेत? शासनाची अडचण आहे की त्यांच्याकडे लस नाही म्हणून ते लस देऊ शकत नाही, पण लोकांना सुद्धा काही वेगवेगळ्या समस्या असतात। एक जण त्यांना विचारूया, क्या हुआ, आप कल रात से फोन ट्राई कर रहे कल रात से मैं फोन कर ट्राई करा तो कोई आंसर ही नहीं कर रहे। अभी इधर आके इंक्वायरी करते वो लोग को जवाब भी नहीं दे रहे। वो लोग कुठून आलाय तुम्ही? मी प्रभादेवीवरून आलोय। बरं, पण मग इथं येण्यापूर्वी तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करून बघितला होता, फोन करून बघितला होता? ट्राय केलेला पण आन्सर काय कोण करतच नाही। तर त्यामुळे आज बोललो चल जाऊन बघूया, पण आता इथे मसपस करतात, काय करणार। कितव्यांदा आलात तुम्ही? आता थर्ड टाइम आहे। ते तिसऱ्यांदा आले आणि तिन्ही वेळा त्यांना लस नाही। तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही इथे येण्यापूर्वी फोन केला होता? फोन केला, फोन पण ते लोक घेत नाही ऍटलिस्ट। तर ऍटलिस्ट फोनचा आन्सर तरी करा, तर आम्हाला कसं माहिती पडणार? नाही तर तुम्ही एकतर टोकन तरी द्या, आणि टोकन मला तर लस दिस द्या, आणि बाकीचे कोण येणार त्यांच्या पण नंतर द्या, आणि टोकन ते नंतर दुसऱ्या दिवशी बोला, ते फटाफट होणार ना ऍटलिस्ट। तुम्हाला असं वाटतं की टोकन सुविधा उपलब्ध केली तर लोकांना त्रास होणार पण नाही, बरोबर त्याला लसीच भेटणार आहे। आपण पाहतोय अनेक जण जे आहे ते इथं वाद घालताना सुद्धा दिसत आहे। त्यांची चिडचिड होते कारण लांबून लांबून लोक येतात आणि इथे आल्यानंतर जेव्हा त्यांना कळतं की लस उपलब्ध नाही तेव्हा त्यांची चिडचिड होते। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की काही जर तुमच्याकडे लसीचा साठा कमी असेल तर काहीतरी एक नवीन सिस्टीम करा, जेणेकरून लोकांना नाहक केंद्रांवर येऊन माघारी परत जावं लागणार नाही। अगदी बरोबर प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी, आणि वैभव तुमचे धन्यवाद। पुण्यातली सगळी आपण माहिती घेतली। मुंबई पुण्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती पाहूयात। कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तिथेही दिवसेंदिवस वाढतेच आहे। यावेळी कोविड वॉर्डात कोरोनाबाधित रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक यांची रुग्णालयामध्ये मोठी गर्दी दिसते। त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी पसरण्याचा धोका निर्माण झालेला आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी रुग्णालयात भेटी देऊन थेट सूचना सुद्धा दिल्या आहेत।
दरम्यान जिल्हा रुग्णालयात आरोग्य यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांसंदर्भात नातेवाईकांकडून तक्रारी आणि आरोप होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। या संदर्भात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सुद्धा तक्रार करण्यात आलेली आहे। याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव। बीड जिल्ह्यामध्ये वाढती कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन एकीकडे प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत होत असल्याचं चित्र देखील बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये समोर आलेलं आहे। या संदर्भामध्ये तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेचे CEO त्याचबरोबर SP आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तब्बल 3 ते 4 तास जिल्हा रुग्णालयामध्ये या नातेवाईकांना विनंती करून बाहेर काढण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रयत्न केले। एवढंच नाही तर अज्ञात व्यक्तीने व्हेंटिलेटर बंद केल्यामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केला होता। आरोग्य यंत्रणेवरती विशेष प्रश्न उपस्थित केले जात आहेत। एकीकडे ऑक्सिजनची कमी, रेमडेसिवीरचा तुटवडा, त्यातच बेडची कमी असताना जे उपचार दिले जातात त्या उपचार करत असताना सुद्धा व्यवस्थित उपचार मिळत नाहीत असा नातेवाईकाकडून आरोप केला जातोय। यातच ही आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी थेट धनंजय मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे सुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सुद्धा तक्रारी दिल्या गेलेल्या आहेत। कारण गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यामधला वाढता कोरोनाचा आकडा कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी, CEO त्याचबरोबर इतर सर्वजण प्रयत्न करत असताना आरोग्य यंत्रणेकडून जो हलगर्जीपणा केला जातोय त्या हलगर्जीपणाच्या संदर्भामध्ये मात्र आता नागरिक देखील संतप्त झालेले आहेत आणि एकूणच हे आरोग्य यंत्रणा सुधारली पाहिजे यासाठी सर्वजण आता प्रयत्न करत आहेत। मात्र रुग्णांच्या जीविताशी होणारा जो खेळ आहे तो थांबवला जावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जाते। आज देखील बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 1195 नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले। जे विनाकारण रस्त्यावरती फिरत आहेत त्यांना पोलिसांनी कारवाईची भूमिका घेतल्यानंतर ते सुद्धा आज घरी बसल्याचं चित्र पाहायला मिळालं। मात्र रुग्णालयामधला जो काही बेजबाबदारपणा, त्याचबरोबर रुग्णालयामध्ये ज्या प्रमाणात उपचार आणि सुविधा मिळतात यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे हे सुधारावेत अशीच अपेक्षा सर्वसामान्यांकडून केली जाते। कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। यानंतर बातमी आहे रेमडेसिवीरच्या तुटवड्याची। केंद्र सरकारनं आश्वासित केल्याप्रमाणे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचे सर्वाधिक वितरण केल्याचं ट्विट विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केलंय। नव्यानं वितरण जाहीर झालेल्या 5 लाखांपैकी महाराष्ट्राला 1,65,800 अर्थात 34% डोस मिळालेत। आतापर्यंतच्या एकूण 16 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन्स पैकी 4,35,000 इंजेक्शन्स आणि तीही केवळ 10 दिवसांसाठी दिल्याचं ट्विट फडणवीसांनी केलंय। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट आपण पाहूयात। केंद्र सरकारनं आश्वासित केल्याप्रमाणे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचं सर्वाधिक वितरण असं ट्विट देवेंद्र फडणवीसांचं। नव्यानं वितरण जाहीर झालेल्या 5 लाखांपैकी महाराष्ट्राला 1,65,800 अर्थात 34%। आतापर्यंतच्या एकूण 16 लाख रेमडेसिवीर पैकी 4,35,000 आणि तेही केवळ 10 दिवसांसाठी। राज्यामध्ये रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधून घेतलं होतं। तसंच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती। केंद्रानं राज्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 4,35,000 वायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढलेत। मुख्यमंत्र्यांनी याकरता पंतप्रधानांचे आभार मानलेत। हा पुरवठा पूर्वी 2,69,000 वायल्स इतका होता, तो आता वाढवून 4,35,000 करण्यात आलाय। आणि केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिन्वा यांचं या संदर्भातलं पत्र प्राप्त झालंय। यात म्हटलंय की 21 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंतचा हा पुरवठा असणार आहे आणि देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे 16 लाख रेमडेसिवीर वायल्स केंद्र पुरवणार असून 7 परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्यानं हा पुरवठा करण्यास सांगण्यात आलंय। नवी दिल्लीमध्ये सध्या कोरोनाची भीषण परिस्थिती आहे। देशाची राजधानी असून सुद्धा बेड असू देत किंवा ऑक्सिजन सगळ्याचा तीव्र तुटवडा तिथे भासतोय। ऑक्सिजनची पातळी ज्या रुग्णांची 60 आणि 70 आहे अशा रुग्णांना रुग्णवाहिकेतच ऑक्सिजन लावण्याची वेळ नवी दिल्लीमध्ये आली आहे। बेड मिळवण्यासाठी 2 ते 10 तासांचा अवधी लागतोय। ज्या रुग्णांना बेड मिळालाय आणि ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची स्थिती सुद्धा फारशी बरी नाहीये। कारण सर गंगाराम रुग्णालय,
किंवा मॅक्स रुग्णालय असेल या मोठ्या आणि प्रतिष्ठित रुग्णालयांमध्ये दर 6 ते 7 तासाला ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण होतीये. ही रुग्णालयं तसं ट्विट करतायत, मग ऑक्सिजनसाठी पळापळ सुरू होते आणि काही मिनिटं उशिरानं ऑक्सिजन पोहोचतो. शुक्रवारी सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 25 रुग्ण दगावले आणि शनिवारी जयपूर गोल्डन या रुग्णालयात 20 रुग्ण दगावले. रुग्णांच्या नातेवाईकांचे होणारे हाल आणि फरफट याला तर सीमाच उरलेली नाहीये. कारण आधी धावपळ बेड मिळवण्यासाठी, बेड मिळाला की रुग्णवाहिका मिळत नाही, रुग्णालयात भरती केलं की तिथे ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीरचा तुटवडा, मग काळ्या बाजारातून रेमडेसिवीर घ्यावं लागतं आणि या सगळ्यामध्ये जो प्रचंड पैसा खर्च होतो त्याचा तर हिशोबच लात नाही. हम लोग ऑक्सीजन के लिए फाइट कर रहे हैं, इंजेक्शंस के लिए फाइट कर रहे हैं, जो कि हमें पता था कि कोविड के लिए चाहिए. तो गवर्नमेंट ने क्यों नहीं प्रोडक्शन बढ़ाया? क्वेश्चन ये है कि गवर्नमेंट ने ऑक्सीजन क्यों नहीं पहले ये प्रिक्योर किया, जो कि पता है कि बेसिक है बचाने के लिए, जो सबसे बड़ी रिक्वायरमेंट है. आज मैं भटक रहा हूँ, मैं 50,000 में इंजेक्शन खरीद रहा हूँ, मैं 1 लाख 1.25 लाख की मशीन ले रहा हूँ बचाने के लिए अपने पेशेंट को. तो क्या गवर्नमेंट नहीं करा सकती? क्या गवर्नमेंट सब कुछ कर सकती है, पूरी पावर है, पर वही है कि सही डायरेक्शन में सही तरीके से नहीं किया जा रहा. सिर्फ हम लोगों को भटकाया जा रहा है. आज मैं इस हॉस्पिटल के धक्के खा रहा हूँ, कल दूसरे के खा रहा हूँ, हाथ जोड़ रहा हूँ, सबके पैसे भी दे रहा हूँ. मैंने 20,000 रुपये एम्बुलेंस को दिए रोहिणी से दिलशाद गार्डन लाने के. क्या गवर्नमेंट कुछ करेगी उसके लिए? मेरा पेशेंट मर रहा है तो मैं क्या देखूँ उस समय? तो कौन इसको मैनेज कौन करेगा सारी चीज़ों को? आज मैंने तो पे कर दिया 20,000, क्या गरीब आदमी दे सकता है? वो कहाँ जाए, वो किधर जाके मरेगा? तो कोई देखने वाला नहीं है. कोविड का इलाज कराने आया हूँ, बट यहाँ पे हमें अंदर जाने नहीं दे रहे इमरजेंसी में भी. क्यों नहीं जाने दीजिए आपको? ये तो पता नहीं, वहाँ पे वॉचमैन हमें कह रहे हैं कि अंदर डॉक्टर अवेलेबल नहीं है. अब इमरजेंसी में डॉक्टर अवेलेबल नहीं रहेगा तो हम क्या कहाँ जाएंगे बताइए? उनको ऑक्सीजन लेवल 60 अराउंड हो गया, अब हम क्या करें, कहाँ जाएँ आप बताओ ना. देखा जा रहा है एम्बुलेंस रोकी हुई है यहाँ पे हॉस्पिटल में. यहाँ पे भैया क्या है, मेरे को कुछ समझ नहीं आ रहा. कह रहे हैं इमरजेंसी में डॉक्टर ही नहीं है, तो डॉक्टर कहाँ है आप बताइए मुझे. डॉक्टर की क्या ड्यूटी बनती है इस टाइम पे जब वो इमरजेंसी में नहीं है? कहाँ पे है वो? या संदर्भात आणखी बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास दिल्लीहून आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. प्रशांत, सध्या दिल्लीमध्ये रुग्णांपेक्षा त्यांच्या नातेवाईकांचीच अवस्था दयनीय झाली आहे. ही परिस्थिती का ओढावली आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, राजधानी दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं कोरोनाचा विस्फोट झाला आहे, त्यानंतर सरकारने ज्या पद्धतीनं तयारी करायला पाहिजे होती तशी तयारी केली नाहीये. गेल्या वर्षी युद्धस्तरावरती अनेक रुग्णालय बांधण्यात आले होते, त्यानंतर ते डिसमेंटल करण्यात आले. तर सरकारला माहित होतं आणि केंद्र सरकारला माहित, कारण की दिल्लीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघे मिळून काम करतात. असं असताना दोन्ही सरकारने दुर्लक्ष केलं. केंद्र सरकारचे बहुतांश मंत्री हे पश्चिम बंगालमध्ये व्यस्त राहिले, तर अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारवर आरोप करण्यात व्यस्त राहिले. या दोघांनीही कुठल्याही प्रकारचं लक्ष हे आरोग्य सेवेकडे दिलं नाही. याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे की सर्वसामान्य नागरिक जो आहे तो ऑक्सिजनसाठी दरदर भटकत आहे. अनेक ठिकाणी त्यांना रडकुंडी परिस्थिती निर्माण झाली आहे, अनेक ठिकाणी ज्वालाघाई परिस्थिती आहे, पण सरकारला काही जाग येत नाहीये. सरकार मोठ्या मोठ्या बाता करतात, सरकार फक्त ट्विटरवरती आणि फोनवरती माहिती देतात. दिल्ली सरकारचा दावा होता की तुम्हाला पॉझिटिव्ह झाल्यानंतर तुम्हाला फोन येईन, आम्ही तुमची काळजी घेऊ. मोठमोठाले इंटरव्ह्यू अरविंद केजरीवाल यांनी दिले, पण साधा एक फोन येतो, तो फोन विचारतो तुम्हाला डॉक्टर अवेलेबल असेल तर तुम्ही अवेलेबल व्हा, पण त्यांना डॉक्टरचा फोन येतो, तुम्ही अवेलेबल राहा की ना राहा. महत्वाचं म्हणजे रोजच बघितलं तर ज्या पद्धतीनं रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहे, सरकारची यंत्रणाच कोलमडली आहे. आज दिल्लीमध्ये सरकार आहे की नाही, जसं गट ग्रामपंचायतीमध्ये परिस्थिती निर्माण झाली तशी ही दिल्लीची देशाच्या राजधानीची परिस्थिती आहे. याचा अर्थ असा होतो की देशाच्या राजधानीमध्ये जर एवढा गलथान कारभार, एवढी आरोग्य व्यवस्था भोगळ कारभार आहे, राज्य सरकारला वेळ नाहीये, राज्य सरकार राजकारण करण्यात व्यस्त आहे, केंद्र सरकार स्वतःवर काही ओढून घेण्यासाठी तयार नाहीये, नुसत्या चर्चा सुरू आहे, वायफळ रस्त्यावरती काही कोणी उतरत नाहीये, सर्वसामान्य नागरिकांना काहीच मिळत नाही. अशा वेळी अशा सरकारची गरज काय आहे असा देखील प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारतोय. जर सरकारला काही करायचंच नाहीये तर त्यांनी अशा प्रकारची यंत्रणाच का उभी केली असे प्रश्न उपस्थित करतात. आता आपण ऐकत होतो इमर्जन्सी डॉक्टर नाही, अनेक डॉक्टरांचं कोरोना वॉरियर्स म्हणून सगळ्यांचे लसीकरण झालेलं आहे, त्यांना तेवढा धोका नाहीये. पण
ज्या पद्धतीने यंत्रणा हवी होती, हजारोच्या संख्येने डॉक्टर हवे होते, हे सगळं माहीत आहे राज्य सरकारला, केंद्र सरकारला, तरी का उभं करण्यात आलेलं नाहीये हा एक मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आता केंद्र आणि राज्य सरकारला द्यावं लागेल. कारण की अरविंद केजरीवालच्या मोठ्या मोठ्या बाता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठमोठ्या गोष्टी यातून काही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत नाहीये. फक्त सर्वसामान्य नागरिक ऑक्सिजनच्या तुटवड्यासाठी, रेमडेसिवीरच्या तुटवड्यासाठी, औषधासाठी पळापळ करतोय. हॉस्पिटलच्या बाहेर जत्रा लागलेली आहे. या जत्रेमध्ये सर्वसामान्य नागरिक अडकून पडलेला आहे. इमर्जन्सीचे गेट बंद आहे, बेड नाही आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णालयात रुग्ण जो आहे तडफडून मरत आहे. सर गंगाराम सारखं VIP हॉस्पिटल, ज्याला देशातलं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं हॉस्पिटल मानलं जातं, जे तिथे VIP प्रकारच्या सुविधा असतात, तिथे जो देखील 25 रुग्ण मेले. कुठलीच कारवाई याच्यावर नाहीये कोरोना रुग्णावरती. कारण की मोठमोठ्याली जर तुम्हाला गंगारामध्ये ऍडमिशन करायचं असेल तर लाखोनं फी भरावं लागते. असं असताना तिथे सुविधा नाहीये. जयपूर गोल्डन जुबली हॉस्पिटल जे आहे तिथे देखील 24 रुग्ण दगावले. ऑक्सिजन नाही हे तुम्हाला माहित आहे, पण ट्विट करून तुम्ही व्यवस्था करा ना. तुमच्याकडे यंत्रणेचे नंबर आहे, तुमची जबाबदारी आहे रुग्णांची जीव वाचवणे. तुम्ही मोठ्या हॉस्पिटल उभारले, कशासाठी उभारले? फक्त लुटण्यासाठी उभारलेले आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता कठोर कारवाई करण्याची गरज आहे. असे जे खाजगी दवाखाने आहेत, ज्या खाजगी दवाखाने लूट माजवलेली आहे, त्यांना वळणीवर आणण्याची गरज आहे. बिल्कुल. प्रशांत, थोडंसं थांबवते मात्र दिल्लीतून आपले प्रतिनिधी रवि सिंह आपल्या सोबत जोड़ले गेलेत. रवि, क्या अभी के हालात है वहां की? देखिए, दिल्ली में जो मामले हैं वो लगातार बढ़ रहे हैं, सिर्फ दिल्ली नहीं है पूरे देश में, और खास करके दिल्ली में 1 हफ्ते का लॉकडाउन है। और सूत्र ये भी बता रहे हैं कि दिल्ली में हो सकता है कि लॉकडाउन 1 हफ्ते के लिए और बढ़ाने पर विचार हो सकता है। आज रात में लॉकडाउन खत्म हो रहा है, सरकार ने जो अनाउंसमेंट किया था, लेकिन जो केसेस हैं वो लगातार बढ़ रहे हैं। उसको देखते हुए दिल्ली सरकार इस बात को लेकर सोच रही है कि जब तक कि केस कम नहीं होते तब तक ये लॉकडाउन ही एक जरिया है। और लगातार वैक्सीनेशन की बात की जा रही है, क्योंकि 1 तारीख से पूरे देश में वैक्सीनेशन उन लोगों का किया जाना है जो 18 साल के ऊपर है, अलाउड किया है केंद्र सरकार ने। तो दिल्ली में भी वैक्सीनेशन को लेकर जोर शोर से तैयारियां चल रही हैं, लेकिन दिल्ली के हालात इस समय काफी ज्यादा भयावह स्थिति बनी हुई है। केसेस लगातार बढ़ रहे हैं और यही वजह है कि लॉकडाउन को लेकर भी विचार चल रहा है। जी, लेकिन सरकार की तरफ से कुछ किया जा रहा है कि नहीं? सरकार की तरफ से दिल्ली सरकार ने भी अभी प्रधानमंत्री के साथ में भी बैठक हुई थी, जिसमें मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने भी दिल्ली के हालात को लेकर भी अपनी बात रखी थी। हालांकि दिल्ली में इस समय सबसे ज्यादा दिक्कत ऑक्सीजन को लेकर है। ऑक्सीजन को लेकर तमाम अस्पतालों में, चाहे वो सरकारी हो चाहे प्राइवेट अस्पताल हैं, वहां पर ऑक्सीजन की कमी को लेकर लगातार शिकायतें आ रही हैं। दिल्ली सरकार को अलॉट भी किया है ज्यादा, जो केंद्र सरकार की तरफ से स्वास्थ्य मंत्री ने भी कहा है कि जो दिल्ली सरकार का जो कोटा है उससे ज्यादा अलॉट किया गया है, अलोकेशन किया गया है। लेकिन अभी भी स्थिति ये है कि तमाम अस्पतालों की तरफ से शिकायतें आ रही हैं लगातार कि वहां पर ऑक्सीजन 2 घंटे का है, 4 घंटे का है या 24 घंटे का है। और लास्ट में आनंद फानंद में ही दिल्ली पुलिस के जरिए ही ऑक्सीजन की सप्लाई की जा रही है, दिल्ली पुलिस की निगरानी में। तो स्थिति काफी ज्यादा इस समय स्थिति खराब है। कंट्रोल में कब स्थिति होगी अभी सरकार बताने की स्थिती में नहीं है। जी बिल्कुल रवी, शुक्रिया ये सब जानकारी के लिए। तर दिल्लीमधली आपण ही परिस्थिती आमच्या 2 प्रतिनिधींकडून जाणून घेतली। एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवला जाण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण रुग्णांची संख्याच इतकी जास्त आहे आणि कोणत्याही प्रकारच्या सुविधा तिथे नवीन निर्माण केल्या जात नाहीत आणि ज्या आहेत त्या अपुऱ्या पडतायत। आता दिल्लीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन आणखी वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। एका आठवड्यासाठी दिल्लीमध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये सध्या कोरोना पसरण्याचा वेग हा 32% वरती गेलाय। एकीकडे देशासह दिल्लीमध्ये ऑक्सिजनचं मोठं संकट उभं राहिलंय। रुग्णालयात पुरेसे बेड्स नसल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत। त्यामुळे सध्या तरी दिल्लीत लॉकडाऊन वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं चित्र आहे। दिल्लीमध्ये 19 एप्रिलच्या रात्री 10 वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे। 26 एप्रिलच्या पहाटे 5 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे असं सांगण्यात आलं। त्यामुळे
आज हा लॉकडाऊन वाढवला जाणार का यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। आणखी इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि महत्त्वाची बातमी। काल दिवसभर सीबीआयनं अनिल देशमुख यांच्या मुंबईसह नागपूर निवासस्थानी त्यांची तपासणी केली। सीबीआयची चौकशी पूर्ण झाल्यानंतर अनिल देशमुख संध्याकाळी त्यांच्या दौऱ्यासाठी बाहेर पडले होते। मात्र यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं। यावेळी सीबीआयनं पुन्हा त्यांची 2 तास चौकशी केली। त्यानंतर रात्री 11 वाजता आपल्या काटोल मतदारसंघात जाऊन अनिल देशमुख यांनी नव्यानं उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी केली। थेट जाऊयात नागपूरमधून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, कालचा सगळा घटनाक्रम आपण पाहत आलो आहोतच, मात्र रात्री खास करून काय काय घडामोडी घडल्या? रात्री जर का बघायचं झालं तर साधारण 9 वाजताच्या सुमारामध्ये परत सीबीआयचं पथक जे अनिल देशमुख यांच्या घरातनं बाहेर निघालं। साधारण 9 वाजता तिथे पोहोचलं होतं आणि नंतर ते निघाल्यानंतर अनिल देशमुख हे काटोलच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या गेल्या आणि तिथे त्यांनी जे नवीन विलगीकरण कक्ष होतं त्या नवीन विलगीकरण कक्षाची पाहणी केली, डॉक्टरांसोबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर रात्री साधारण 1:30 वाजता ते नागपुरात परत आले। पण कालचा जर का संपूर्ण दिवसभरातला घटनाक्रम जर का बघितला तर यामधनं अनेक प्रश्न उपस्थित होतात। विरोधकांनी देखील ते प्रश्न उपस्थित केले आणि सत्ताधाऱ्यांनी देखील ते प्रश्न उपस्थित केले। मागच्या 1 वर्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये जर का बघायचं झालं तर गृहमंत्रालयातल्या कारभारावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जे खुरघोडीचं राजकारण सुरू होतं, विशेष करून मुंबईतल्या कारभारासंदर्भातलं त्या खुरघोडीच्या राजकारणाची एक आयती संधी भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि नंतर मग ज्या काही घडामोडी घडल्या आणि हे संपूर्ण प्रकरण मग सीबीआयच्या हाती गेलं तर भारतीय जनता पक्षाने या संपूर्ण प्रकरणामध्ये फायदा उचलण्याचा प्रयत्न केला। तसे आरोप काल देखील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते जयंत पाटील यांनी देखील केले की कुठे राजकीय प्रेरित असलेली ही कारवाई होती। तसाच सूर नागपूरमध्ये देखील पाहायला मिळत होता। पण महत्त्वाचा विषय की जे काही आरोप परमवीर सिंग यांनी केलेले होते आणि ज्या संदर्भात एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्यासाठीची सीबीआयची जी कालची कारवाई होती, कारण की सीबीआयला एक अहवाल द्यायचा आहे, त्या अहवालाच्या मध्ये नेमकं काय झालं हे कोर्टाला सांगायचं आहे। त्यामुळे सीबीआयने काल ज्या प्रकारे 10 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली, धाडे टाकल्या, त्यातलाच एक नागपूरच्याही घरी त्यांनी धाड टाकलेली होती, कारण की अनिल देशमुख हे नागपूरला होते। त्यामुळे काल नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्या घरच्या कुटुंबियाची सदस्यांची चौकी झाली, अनिल देशमुख यांची देखील चौकशी झाली, काही कागदपत्र आणि काही उपकरणं देखील सीबीआय आपल्या सोबत घेऊन गेलेले आहेत। तर महत्त्वपूर्ण कारवाई होती काल सीबीआयला। आता नेमकं या संपूर्ण कारवाईमध्ये किती महत्त्वाचे धागेदोरे मिळाले हे पुढील काळामध्ये स्पष्ट होईल। पण निश्चितच एक मोठी घटना असेल, कारण की महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्याच्या घरावर सीबीआयची धाड पडणं, त्यांची चौकशी होणं ही निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी घटना मानावी लागेल। अगदी बरोबर तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि त्यानंतर आज काय काय घडामोडी घडतात या संपूर्ण प्रकरणामध्ये आपलं लक्ष असेलच आणि आपण प्रत्येक अपडेट घेत राहूच। आणखी एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत, लगेच परत येऊयात। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये स्वागत आणि पुढची बातमी आहे। कोरोनासारख्या महामारी पुढे अनेकांनी अक्षरशः गुडघे टेकले। तसं असताना सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर असलेले पाटील दाम्पत्य आपल्या मुलीसह कोरोना रुग्णांची सेवा करतात। त्यामुळे मानव सेवेचा एक आदर्शच या दाम्पत्यांना घडवून दिलाय। हे आहेत डॉक्टर प्रशांत पाटील। यांच्याकडे बुलढाणा शासकीय कोविड रुग्णालयाच्या RT-PCR टेस्ट विभागाची प्रमुख जबाबदारी आहे। मात्र असं असलं तरी अगदी सकाळपासून रात्र होईपर्यंत हे तुम्हाला याच कोविड रुग्णालयात सेवा देत असताना आढळून येतील। इथल्या रुग्णालयातली ऑक्सिजनची अडचण असो वा औषधाच्या साठ्याची, याची जुळवाजुळव करण्यासाठी डॉक्टर प्रशांत पाटील हे जीवाचं रान करताना बघायला मिळतात। इथल्या कोरोना रुग्णांची अगदी घरातल्या सदस्याप्रमाणे ते काळजीही घेतात। वेळ प्रसंगी शासकीय कोविड रुग्णालयात जर बेड उपलब्ध नसेल तर स्वतःच्या घराखाली असलेल्या रुग्णालयात रुग्णांना बेड, रेमडेसिवीर,
त्याचबरोबर ऑक्सिजनची ही उपलब्धता ते करून देत आहेत. आणि जेवढे जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये कोविड रुग्णालय काढले तेवढं आपल्या रुग्णांसाठी चांगलं होईल. आणि अटीतटीच्या प्रसंगी सर्वांचं जे कर्तव्य आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल असो की गव्हर्नमेंट हॉस्पिटल असो, त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे ही फार मोठी गोष्ट आहे. मोठ्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये बेड आपण जर सहजासहजी उपलब्ध करून देत असू तर ती एक प्रकारची देशसेवाच आहे. शासकीय कोविड रुग्णालयात डॉक्टर प्रशांत पाटील हे स्वतः शासकीय सेवा देतच आहेत. मात्र नुकतीच MBBSची परीक्षा देऊन आलेली त्यांची मुलगी सृष्टी ही सुद्धा कोरोना परिस्थितीची जाण ठेवत वडिलांच्या बरोबरीनं कोरोना रुग्णांची सेवा कुठलाही मोबदला न घेता करत आहे. माणूस जगला पाहिजे यासाठी सृष्टीनेही आई वडिलांसोबतच कोरोना रुग्णांच्या सेवेचा विडा उचललेला आहे. लोकांना बेड्स भेटत नाही आहे म्हणून काही लोक आमच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलेत. लोक अक्षरशः बसून इथे ऑक्सिजन द्यावं लागतं काही लोकांना. त्याच्यामुळे आपण खूप काळजी घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे. कृपा करून तुम्ही सगळे लोक मास्क लावा. लोक खूपच जास्त हलगर्जीपणा करत आहे. ही अजिबात जोकची गोष्ट नाही आहे. लोकांना वाटते की नाही आहे कोरोना, असं नाही आहे. डॉक्टर प्रशांत पाटील कोविड रुग्णालयात आपल्या मुलीबरोबर तर क्षय रुग्णालयात असलेल्या कोरोना रुग्णांना सौ वंदना पाटील या सेवा देत आहेत. कुटुंबातले हे तिघेही जण कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र झटत आहेत. कोरोनासारख्या या अशा कठीण काळामध्ये जेव्हा सख्खे नातेवाईक साथ सोडत असताना बुलडाण्याच्या या पाटील कुटुंबानं एक नवा आदर्श उभा केलेला आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलडाणा. तर खरंच या पाटील कुटुंबाला सलाम. आणि या स्टोरी सोबतच किंवा या बातमीसोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि जाता जाता प्रेक्षकांना एक महत्त्वाचं आवाहन, ते म्हणजे ही जर कोरोना रुग्णसंख्या कमी करायची असेल तर एकच आपल्या हातात शस्त्र आहे, ते म्हणजे मास्क. त्यामुळे मास्क घाला आणि सुरक्षित राहा.